नमस्कार. आपण आज ऐकणार आहोत एक नवीन कथा, गणपती आणि एक चिमुरडी तिथुली. एका खेड्यात डोंगराच्या पायथ्याला एक तिथुली नावाची चिमुरडी राहत होती. फारच गोड, पण थोडीशी एकटी. आई वडील शेतावर कामाला जायचे, त्यामुळे तिथुलीला फारसं कोणी खेळायला मिळत नसे. पण तिचं एक गुपित होतं. दर संध्याकाळी ती गावाबाहेरील एका झाडाखाली जात असे आणि मोठ्या विश्वासानं एक मूर्ती काढे, मातीची, स्वतःच्या हाताने बनवलेली गणपतींची मूर्ती. आणि त्या मूर्तीशी ती गप्पा मारत असे, गाणी म्हणत असे आणि शाळेतील सगळ्या गोष्टी सांगत असे. एक दिवशी अचानक वादळ झालं, विजा पडल्या, पावसाने गावात सगळं उद्ध्वस्त केलं. झाडं उन्मळून पडली, सगळे घाबरले. त्या दिवशी रात्री तिथुलीची ती मूर्ती सुद्धा उद्ध्वस्त झाली. तिथुली खूप रडू लागली. त्या रात्री तिला स्वप्नात एक प्रसन्न प्रकाशमय गणपतींचं रूप दिसलं. ते म्हणाले, तिथुली, तू मला जिथं बोलावशील ना तिथं मी आहे. मी त्या मातीच्या मूर्तीत नव्हतो, मी तुझ्या मनात आहे. दुसऱ्या दिवशी वाऱ्यानं उडवलेल्या मातीच्या ढिगाऱ्यात एक चमकदार दगड दिसला. त्यावर एक लहान उंदराचं चित्र होतं, अगदी स्पष्ट. ते गावकऱ्यांनी पाहिलं आणि म्हणाले, ही देवाची काहीतरी खूण असावी. तिथे एक छोटंसं देऊळ बांधण्यात आलं. पण तिथुली अजूनही मातीची एक मूर्ती बनवते आणि तिच्याशी मनापासून बोलते, कारण तिला माहीत आहे की मुळात गणपती कोठे आहेत ते. नमस्कार. उद्या आपण भेटूया गणपतींच्या एका नवीन आध्यात्मिक कथेसह. ही लहानशा तिथुलीची गोष्ट तुम्हाला कशी वाटली हे कमेंटमध्ये नक्की कळवा. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.